नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर 2-4 दिवस झाले आपण मार्गशीर्ष महिना विशेष रांगोळ्या सुरू केलेल्या आहेत आणि उद्या पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा. तर त्यानिमित्तानं आजही मी बॉर्डर रांगोळ्याच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय सोप्या, सुंदर आणि कमी वेळेत काढता येतील अशा रांगोळ्या आहेत. 4 रांगोळ्या बघतो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण. आणि याआधीही मी 2-4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बॉर्डर रांगोळीचे. जर तुम्हाला त्यातून जर एखादी रांगोळी आवडली तर ती पण ट्राय करा. दारासमोर काढा, महालक्ष्मी मातेसमोर काढा. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम घाईगडबडते सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या आहेत ह्या. व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आणि जर आजच्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण शेअर करा व्हिडिओ आपले. चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण जर तुम्हाला रांगोळीची आवड आहे आणि नवीन डिझाईन जर सुचत नसतील तर तुम्ही चॅनलला अवश्य भेट द्या. आपल्या चॅनलवर पूर्ण महिनाभरासाठी सुद्धा नवीन नवीन डिझाईन आहे अवेलेबल. तर नक्कीच व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि उद्याचा जो व्हिडिओ आहे गुरुवारचा, आपण रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतो. तर उद्याचा व्हिडिओ आपण जरा लवकर बघणार आहोत. 8 ते 9च्या दरम्यान मी टाकणारे व्हिडिओ, तर तोही चेक करा. कारण पूजा करणार म्हणजे काही काही महिला लवकर पूजा करतात, तर त्यासाठी मी लवकर व्हिडिओ अपलोड करणार आहेत. म्हणजे तुम्ही सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि येणारेही व्हिडिओ चेक करा. खूप सुंदर सुंदर रांगोळ्या तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. अगदी 2-3 कलरमध्येही रांगोळी होणार आहे. असं काही नाही की तुमच्याकडे खूप जास्त कलर पाहिजे. मेन आपला व्हाईट कलर आहे ना, पांढरा कलर आहे. त्यात व्हाईट कलरने रांगोळी छानच दिसते. त्यात मग कुठला पण एखादा कलर वापरला कॉम्बिनेशन व्हाईट कलरमध्ये सुंदरच दिसते. ही पुढची रांगोळी. तुम्हाला जर बोटाच्या साईडने टिपके नसेल काढता येत मैत्रिणींनो, तर तुम्ही बॉटलचा पण वापर करू शकता. आणि असं एकदम थोडं हलकं झाकण त्याच्यावर ठेवायचं आणि असं गोल पसरट करून घ्यायचं आणि बोटाच्या साईडने बघा मी कसा गोल तयार करते. असं थोड्या वेगळ्या अँगलने आपण रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हालाही जवळून कळेल कशी रांगोळी म्हणजे शेप वगैरे देतात. आजच्या बघा थोड्या कलरफुलच रांगोळ्या काढलेल्या आहेत मी. आणि जास्त कलर वापरून, जास्त म्हणजे व्हाईट कलरच जास्त वापरलेला आहे आपण. व्हाईट कलर तर सर्वांकडेच अवेलेबल असतो. आणि नक्कीच अशा रांगोळ्या जर काढल्या ना, नक्कीच तुमच्या मैत्रिणी असतील ज्या शेजार पाजारच्या असतील, तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. किती सुंदर रांगोळी काढली, अशी कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडणार आहे. या रांगोळ्या तुम्ही दाराच्या उंबरठ्यावर पण काढू शकता. दिसायला खूप सुंदर दिसतील. तर नक्कीच काढा. किंवा देवघरासमोरही काढण्यासाठी सुंदर आहेत रांगोळ्या. इथे व्हाईट कलर वापरला आहे. तुम्ही जर तुमच्याकडे दुसरे कलर्स अवेलेबल असतील ते वापरून पण रांगोळी छान दिसेल. सेम डिझाईन ठेवायची, फक्त कलर वेगळे वापरायचे. येणारे व्हिडिओही नक्की चेक करा मैत्रिणींनो. खूप सुंदर सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुमच्याकडे जर असा ब्रश वगैरे नसेल तर पेन असेल एखादा, त्या पेनच्या सहाय्याने पण तुम्ही अशी डिझाईन करू शकता. किंवा काडीपेटीची काडी असते, त्याने पण अशी डिझाईन केलेली म्हणजे काढता येते, अशी करता येते डिझाईन. बघू शकता ही आपली
पुढची रांगोळी रेडी झाली. किती छान दिसते बघ, भरगच्च रांगोळी दिसते एकदम. पुढची रांगोळी गोपद्म काढलेली आहे आपण 4-5. दारासमोर जर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली तर नक्कीच सुरुवात करा रांगोळी काढण्यासाठी. काहीच वेळ नाही लागत, 10 मिनिटपेक्षा जास्तही वेळ नाही लागत मैत्रिणींनो रांगोळी काढायला. हळूहळू प्रॅक्टिस होईल, तुम्हालाही नक्कीच रांगोळी जमेल. वेळ नाही भेटत असं म्हणूनही चालणार, आपण आपल्या घरासाठी तरी सुरुवात करावी रांगोळी काढण्यासाठी. ही माझी इच्छा आहे, तर नक्कीच सुरुवात करा. अशा जर रांगोळ्या काढल्या तुम्ही तर महालक्ष्मी माता पण प्रसन्न होईल तुमच्यावर या रांगोळ्या बघून. लवकर तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल ती पूर्ण होईल. तर नक्कीच रांगोळी काढा. आणि पूजा केली आणि रांगोळीच नाही काढली तर ती पूजा अपूर्णच आहे. रांगोळीशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण आहे. आजकाल लग्नांमध्ये पण मोठ्या-मोठ्या सप्तपदी वगैरे काढल्या जात आहे. तुम्ही बघतच असणार आहे. तर नक्कीच काढा तुम्ही रांगोळी. म्हणजे कुठलंही शुभ कार्य हे रांगोळीशिवाय अपूर्ण आहे असं मला वाटतं. ही रांगोळी आपली रेडी झालेली आहे. एकदम सोपी, सुंदर, पटकन होणारी रांगोळी. पुढची रांगोळी ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. वेव्हज काढून घेतले अशी. आज मोस्टली मी ब्रश आणि बॉटलचाच वापर केलेला आहे आजच्या रांगोळीमध्ये. कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक प्रकारची रांगोळी दिसणार आहे. टिपक्यांची रांगोळी, फ्री हँड रांगोळी, टूल्सच्या मदतीने काढलेल्या रांगोळ्या, गालीच्या रांगोळ्या, परत दिवाळीसाठीच्या वेगवेगळ्या. आता यानंतर आपलं हळदी कुंकू येईल, मकर संक्रांत येईल, त्या पण रांगोळ्या आपण बघूयात. तर आपल्या रांगोळ्या काढून झालेल्या आहेत मैत्रिणींनो. कशा वाटल्या रांगोळ्या मला नक्की कळवा कमेंटद्वारे. विसरू नका मला कमेंट करून सांगायला. आणि नक्की नक्की काढा तुमच्या पूजेसमोर, महालक्ष्मी मातेच्या पूजेसमोर. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.